नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन जाहिरात तुम्ही बघितली असेल आपल्या टेलिग्राम चॅनलला. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत SSC CGL जी कंबाईन ग्रॅज्युएट लेवल नावाची एक्झाम असते याच्यासाठी एक नवीन जाहिरात आज प्रसिद्ध झाली. या जाहिरातीच्या माध्यमातून तब्बल 17,727 जागा या जाहिरातीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये जागा ज्या आहेत ते वेगवेगळ्या पदाच्या आहेत. एकूण 34 पद आहेत. एकूण 34 वेगवेगळ्या पदांची जाहिरात जी आहे ही आहे. यात बऱ्याच पोस्ट जे आहेत ते अधिकारी पदाचे आहेत, जे बऱ्याच पोस्ट जे आहेत क्लरिकल कॅडरचे सुद्धा आहेत. त्यामुळं असो काही पण नंबर जो आहे हा डेफिनेटली मोठा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तर बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे, कारण की बँकिंगचा सिलेबस आणि SSC सिलेबस जो आहे हा बऱ्यापैकी सिमिलर आहे. तर तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी, जसं तुम्ही बँकिंगचा अभ्यास करताय तर बँकिंगच्याच अभ्यासासोबत SSCचा पण अभ्यास डेफिनेटली तुमचा या माध्यमातून होऊन जाणार आहे. त्यामुळे वेगळं आपल्याला काही करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ टाकण्यामागचा पर्पजच तो आहे की बँकिंग आणि बँकेतर तयारी करणारे जो वर्ग आहे, म्हणजे बँकिंग सोबत मी इन्शुरन्सची पण तयारी करतो आणि त्याच सोबत SSCची पण तयारी जी आहे ही तुमची होऊन जाणार आहे. म्हणून बँकिंगच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने SSCचा फॉर्म सुद्धा डेफिनेटली भरायचा आहे. तो पर्पज समोर ठेवून आणि एक इमिडिएट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचव यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. आता स्टाफ सिलेक्शन कमिशनबद्दल जर समजून घ्यायचं असेल तर SSC CGL नावाची जी संस्था आहे, SSC नावाची एक संस्था आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. ही कंबाईन ग्रॅज्युएट लेवल नावाची एक्झाम कंडक्ट करते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी, म्हणजे ज्यांनी आपलं शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण केलं आहे अशा उमेदवारांसाठी CGL नावाची एक्झाम कंडक्ट करते. कंबाईन ग्रॅज्युएट लेवलच्या माध्यमातून ज्या केंद्र सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, मिनिस्ट्री आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं की होम मिनिस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री, म्हणजे कुठल्याही मिनिस्ट्री ज्याला आपण म्हणूया. त्यानंतर तुमचं ऑर्गनायझेशन्स आहेत, डिफरंट ऑर्गनायझेशन जे केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये येतात, अखत्यारीतात म्हणू शकतो किंवा केंद्र सरकारच्या मालकीचे म्हणू शकतो. सोबत ऑर्गनायझेशन्स आणि डिपार्टमेंट. तर डिपार्टमेंट म्हणल्यावर पण केंद्र सरकारचे स्पेसिफिकली मी असं म्हणेल. तर यांच्यामध्ये जेवढे रिक्रुटमेंट आहेत या SSC CGLच्या माध्यमातून कंडक्ट करण्यात येतात. आता SSC CGL जे आहे हे ग्रॅज्युएट झालेल्या लोकांसाठीच अप्लाय करता येतं. मग 12वी झालेले लोक असतील तर काय करतील, त्यांच्यासाठी एक वेगळी परीक्षा असते SSC CH असेल. 10वी झालेल्या लोकांसाठी पण SSCच्या माध्यमातून एक वेगळी परीक्षा घेतली जाते SSC MTS. तर याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्लो ऑफ द सेशन म्हणजे आपलं लेक्चर जे आहे किंवा व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये मी तुमच्यासोबत काय डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा या परीक्षेसाठी पात्रता कुठली आहे, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया, परीक्षे स्वरूप कसं असेल, परीक्षा फीस किती आहे, महत्त्वाची लागणारी कागदपत्रे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, या सगळे मुद्दे जे आहेत हे 1 बाय 1 आपण टप्प्याटप्प्याने डिस्कस करूया. आता पहिल्या मुद्द्यावर येऊ की इसेन्शियल सिलेक्शन क्वालिफिकेशन, की मला नेमकं क्वालिफिकेशन काय पाहिजे, कुठले लोक या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात किंवा जागांसाठी अप्लाय करू शकतात. तर एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेचा पदवीधर ज्यांचा निकाल 1 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू शकतो. आता मला माहिती आहे की तुमच्यापैकी बरेच लोक असे आहेत की ज्यांनी यावर्षी फायनल इयरची एक्झाम दिली पण अजून निकाल नाही लागला. मग निकाल नाही लागला म्हणजे तुमचा अजून निकाल यायचा बाकी आहे. तर मग तुम्ही तिथं असं जर तुमचा फायनल रिझल्ट 1 ऑगस्टच्या अगोदर येईल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता याच्यात कसं असतं की तिथं रिझल्ट जो आहे तिथं तुम्हाला मेन्शन करताना सेकंड इयरपर्यंतचे मार्क्स टाका आणि थर्ड इयरच्या मार्कला तुम्ही स्किप करा किंवा मग तिथं आपण काय म्हणू शकतो परस्युइंग म्हणा किंवा APL म्हणा असं म्हणून हा फॉर्म भरता येतो. 1 ऑगस्टपर्यंत 2024 पर्यंत माझा निकाल लागेल असं ॲज्युम करून मी हा फॉर्म भरू शकतो. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जी आहे ही 23 जुलै 2024 आहे, 23 जुलै 2024. तर तोपर्यंत ऑलमोस्ट 23 जुलै 2024 त्याबद्दल पण आपण पुढे डिस्कस करणारच आहे. तर तोपर्यंत हा फॉर्म तुम्हाला डेफिनेटली भरता येतो. म्हणजे निकाल जरी तुमच्या हातात नसेल पण फायनल इयर, तुम्ही म्हणणार की सर मी सेकंड इयरला आहे, मग माझा फायनल इयर पुढच्या वर्षी येणार आहे, मग मी फॉर्म भरू का, तर नियमाने तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तर हा झाला पहिला मुद्दा कोणत्याही शाखेचा. आता यात काही 2-3 वेगवेगळी पदं आहे बघा. मी जसं सांगितलं की 34 वेगवेगळी पदं आहेत, त्यातली हे 2-3 पदं आहेत बघा. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, एनी ग्रॅज्युएट आहे ठीक आहे, पण ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरला जर तुम्हाला अप्लाय करायचे तर तुम्हाला 12वीला मिनिमम, एनी ग्रॅज्युएट तर झाले असले चालतं. म्हणजे मी 12वीला सायन्स घेतलं होतं बरोबर, पण मी आता 12वीला माझं सायन्स होतं, मॅथ्स होतं, पण मी नंतर BCom केलं आहे तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही इथं ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरला अप्लाय करू शकता. तर बघा ज्या सगळ्यात 34 पदं आहेत, 34 पदं, त्या 34 पदांपैकी या 3 पदांबद्दलची माहिती वेगळी आहे आणि उरलेल्या 31 पदांसाठी अदर एनी ग्रॅज्युएट आहे. नीट समजून घ्या. पहिली जी 3 पदं आहेत कुठली,
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर आणि रिसर्च असिस्टंट यासाठी एनी ग्रॅज्युएट प्लस सोबत काही ॲडिशनल क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही उरलेल्या 31 पदांबद्दल बोलतायत तर मग ऑफकोर्स एनी ग्रॅज्युएट हाच क्रायटेरिया आहे. मग ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी काय तर 12वीला तुमचं सायन्स असावं किंवा मॅथ्समधून तुमची डिग्री झाली असावी. स्टॅटिस्टिकल ऑफिसर इन्व्हेस्टिगेटरसाठी काय ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल. म्हणजे इथं 12वीला मॅथ्स चालतं पण इथं अप्लाय करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला काय करावं लागेल तुमचं BSc मॅथ्समधूनच झालं असावं. मग सर मी BCom झालो आहे मग मी याला अप्लाय करू शकत नाही का? नाही करू शकत. सर मी 12वीला मॅथ्स नव्हतं तर याला अप्लाय करू शकत नाही का? नाही करू शकत. पण माझं ग्रॅज्युएशन झालं आहे मग तुम्ही उरलेल्या 31 पोस्टला अप्लाय करू शकता ना, काय प्रॉब्लेम नाही. मी नंबर ऑफ पोस्ट किती सांगितलं 34 पैकी या 3 पोस्ट जरी तुम्ही सोडून दिल्या तरी 31 पोस्टला तुम्ही बाय डिफॉल्ट अप्लाय होणार आहेत. सर मग त्यातल्या कुठल्या पोस्टला माझं सिलेक्शन होईल हे आत्ता नाही ठरणार. हे कधी होईल जेव्हा तुमची Tier 1 होईल, Tier 2 होईल, दोन्ही परीक्षा होतील, जेव्हा तुम्हाला प्रेफरन्सेस विचारले जातील की कुठल्या पोस्टला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे तर त्या पोस्ट प्रेफरन्सेसच्या वेळेस तुम्ही ठरणार की तुम्हाला कुठल्या पोस्टला प्रेफरन्स देऊन कुठं सिलेक्शन मिळवायचं. त्यामुळे तो आत्ताचा मुद्दा नाही, तो भविष्यातला मुद्दा आहे. ठीक आहे. अदर पोस्टसाठी 31. रिसर्च असिस्टंट अँड नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन NHRCC याच्यासाठी एनी ग्रॅज्युएट आणि हे डिझायरेबल आहे. डिझायरेबल म्हणजे कंपल्सरी नाही, असलं तर ओके, नसलं तर काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे जर तसं बघितलं तर या 2 पोस्ट जर सोडल्या तर इथं बाकी सगळ्या 32 पोस्टला तुम्ही सगळेच लोक अप्लाय करू शकतात. फक्त इथं यांना प्रेफरन्स दिलं जाईल ज्यांचं रिसर्च एक्सपिरियन्स ही एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर रिकग्नाइज रिसर्च इन्स्टिट्यूट, डिग्री लॉ अँड ह्युमन राईट्स. म्हणजे जर माझं LLB झालं आहे किंवा लॉमध्ये माझा काही अनुभव आहे किंवा ह्युमन राईट्समध्ये माझा काही अनुभव आहे तर मला पहिलं प्रेफरन्स दिलं जाईल. अदरवाईज एलिजिबिलिटी क्रायटेरिया तोच एनी ग्रॅज्युएट. मग या 3 पोस्ट सोडल्या तर बाकी ऑल पोस्टला काय क्रायटेरिया आहे तर एनी ग्रॅज्युएट कुठल्याही शाखेचा पदवीधर. ठीक आहे. इथपर्यंत मला वाटतं सगळ्यांना क्लिअर असावं. पुढे जाऊया. एज लिमिट. एज लिमिट आता डिफरंट पोस्टसाठी डिफरंट आहे. डिफरंट पोस्टसाठी जी आहे ही डिफरंट एज लिमिट आहे. तरी पण मी एक मोठी सांगतोय की 18 ते 30 वर्षांपर्यंत जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरीसाठी 18 ते 33 आणि 18 ते 35 ही SC ST कॅटेगरीसाठी. ठीक आहे. पण प्रत्येक पोस्टसाठी ही एज लिमिट जी आहे ही व्हॅरी होऊ शकते. आता त्या संदर्भात जर बघायचं झालं तर एवढ्या 34 पोस्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं 34 पोस्ट आहे. सर मी कुठल्या पोस्टला प्रेफरन्स दिला पाहिजे? मी पुन्हा सांगतोय हा प्रेफरन्स आपण सिलेक्शन म्हणजे सेकंड टियर म्हणजे मेन्स झाल्यानंतर द्यायचा आहे. आता याचा काहीच संबंध नाही. आता तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स देण्याची गरज नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे फक्त आणि फक्त फॉर्म भरून परीक्षा द्यायची. तर या काही ऑफिसर कॅडरच्या पोस्ट आहेत ज्यासाठी एज लिमिट बघा 20 ते 30, काही पोस्टसाठी 18 ते 30, काही पोस्टसाठी 20 ते 30, काही पोस्टसाठी 18 ते 30. म्हणजे मिनिमम एज 18 मॅक्सिमम 30 किंवा मिनिमम एज 20 मॅक्सिमम एज 30. पुढच्या काही पोस्ट आहेत ग्रुप B ग्रुप C लेवलच्या 18 ते 30, कुठं 20 ते 30, काही ठिकाणी 18 ते 30 या पद्धतीचे आहेत. आता जर एकदम मोठी बघायचं तर सर मी याच्या पोस्टला अप्लाय करतोय इथं माझं ठीक कुठे सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे SSC CGL किती प्रेस्टिजियस एक्झाम आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. बघा तुमचं सिलेक्शन कुठं होऊ शकतं सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिसेस म्हणजे केंद्र सरकारचं जे सचिवालय, सचिव म्हणून केंद्र सरकारचे मंत्री असतात त्यांचे सचिव म्हणून ते तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. इंटेलिजन्स ब्युरो IB, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, आर्म फोर्सेस हेडक्वार्टर AFHQ, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट अँड ऑर्गनायझेशन्स, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स असेल, ED तुम्ही नेहमी ऐकता, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ED मध्ये सिलेक्शन होऊ शकतं, CBI मध्ये सिलेक्शन होऊ शकतं, वेगवेगळ्या इंडियन पोस्ट आहे त्याच्यामध्ये पण होऊ शकतं, नार्कोटिक्समध्ये आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे, त्यानंतर NHRC आत्ताबद्दल बोलू याबद्दल, कॅगमध्ये होऊ शकतं, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया तिथं होऊ शकतं त्या डिपार्टमेंटमध्ये, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असेल, नार्कोटिक्स असेल. तर वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की बाबा किती प्रेस्टिजियस ही एक्झाम आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की केंद्र सरकारमध्ये कोणत्या पदावर तुम्ही काम करू शकणार आहे. GST ऑफिसर सुद्धा इथून सिलेक्ट होतात. म्हणजे केंद्र सरकारचा आपण जो GST टॅक्स भरतो तिथं ते टॅक्सेसमध्ये जे इन्स्पेक्टर आहेत ते त्यांचं पण सिलेक्शन जे हे याच ठिकाणून होत असतं. ठीक आहे. तर या सगळ्या पोस्ट ज्या आहेत या सगळ्या पोस्ट किंवा या सगळ्या डिपार्टमेंटमधलं सिलेक्शन जे हे डेफिनेटली
या ठिकाणून होणार आहे. मग SSC CGL ला का अप्लाय करावं या प्रश्नाचं बऱ्यापैकी उत्तर मला वाटतं तुम्हाला या पोस्टमधून मिळालं असेल, किंवा या नंबर ऑफ पोस्ट किंवा नंबर ऑफ मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ऑर्गनायझेशनचं नाव मी सांगितलं, याच्यामधून तुम्हाला बऱ्यापैकी असं क्लिअरिटी आली असेल. आता हे झालं पोस्ट. आता नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे सर? जर मला सिलेक्ट व्हायचं तर मी काय करावं लागेल? बघा, Tier 1 Tier 2 प्री आणि मेन्स. बँकिंगच्या तरी ऑफिसरला इंटरव्ह्यू आहे, यांना तर इंटरव्ह्यू सुद्धा नाही. त्यामुळं Tier 1 म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम आणि Tier 2 म्हणजे मेन्स एक्झाम. बरं, प्रिलिमिनरी एक्झाममध्ये जो सिलेबस आहे तोच मेन्समध्ये सिलेबस आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की बँकिंगच्या एक्झामची डिफिकल्टी लेवल SSC पेक्षा खूप जास्त आहे. SSCची एक्झाम या खूप कंपॅरेटिव्हली इझी लेवलच्या आहेत ॲज कम्पेअर्ड टू बँकिंग. Tier 1 मध्ये काय असतं? मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, GK. जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंग, GA जनरल अवेअरनेस हा थोडा GK वाला पार्ट असतो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. 25-25 क्वेश्चन आणि 50-50 मार्क. टोटल 1 तासांचा वेळ असतो. 100 क्वेश्चन सोडवायला 200 मार्क आणि 1 तासांचा वेळ असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग असते 0.5 ची, म्हणजे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे ॲज गुड ॲज हे तुम्ही बघत असाल की हे SSC सुद्धा बँकिंगच्याच पॅटर्नवर बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, थोडाफार सिलेबस व्हॅरी होतो, पण त्याच्याबद्दल टेन्शन घेण्याची गरज नाही. बिंदास फॉर्म भरून टाका. बँकिंगच्या प्रत्येक विद्यार्थ्याने, तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने हा फॉर्म भरला पाहिजे, म्हणजे भरलाच पाहिजे. कारण खूप असे विद्यार्थी जे मागच्या वर्षी सहजासहजी प्री पास झाले, सहजासहजी Tier 1 पास झाले. मग Tier 2 मध्ये काय असतं, म्हणजे मेन्समध्ये काय असतं? मेन्समध्ये पहिला जो पेपर आहे, पहिला पेपर हा सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. पहिल्या पेपरमध्ये 3 सेक्शन आहेत. पहिल्या सेक्शनमध्ये सेशन म्हणा किंवा सेक्शन म्हणा, पहिल्या सेशनमध्ये क्वांट आणि रिझनिंग प्रत्येकाची 30-30 क्वेश्चन आणि 60 गुणिले प्रत्येकाला 3-3 मार्क. म्हणजे हे 30 आणि 30 60 क्वेश्चन, एका प्रश्नाला 3 मार्क, एकूण 180 मार्क, 1/4 निगेटिव्ह मार्किंग, 1/3 निगेटिव्ह मार्किंग. त्यानंतर सेक्शन 2 मध्ये इथं इंग्लिश आणि GA. इंग्लिशचे 45 क्वेश्चन, GAचे 25 क्वेश्चन, टोटल 70 क्वेश्चन गुणिले 3 म्हणजे 210 मार्क इथं. तर इंग्लिशचं वेटेज बऱ्यापैकी आहे, इंग्लिशचं वेटेज खूप चांगलं आहे याला. ठीक आहे, मग ते जे आहेत ते सुरुवातीचे 180 आहे, 210 मिळून झाले 390 मार्क आणि 60 मार्कांचं कम्प्युटर आहे. कम्प्युटर 20 क्वेश्चन गुणिले 3, असं 450 मार्कांपैकीचा हा तुमचा कट ऑफ असतो. बाकी ही जी डेटा एंट्री टेस्ट आहे किंवा डेटा एंट्री अँड स्पीड टेस्ट मॉड्यूल जे आहे हे क्वालिफाईंग इन नेचर आहे. हे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. बरं, हे जे सगळं आहे हे सिंगल सिटिंगमध्ये होतं का? तर हो. हावाला जो पार्ट आहे हा सेशन 1 आणि सेशन 2 हा सिंगल सिटिंगमध्ये होतो. पहिल्यांदा काय तुमचं क्वांट रिझनिंग चालू होईल, ते सबमिट झालं की लगेच इंग्लिश जी येईल, ते सबमिट झालं की मग तुमचा एकमध्ये 15 मिनिटांचा ब्रेक असतो आणि तो ब्रेक झाला की ही डेटा एंट्री टेस्ट असते. तर अशा पद्धतीने Tier 2 आहे. Tier 2 मध्ये 4 विषय, Tier 1 मध्ये ते 4 विषय, Tier 2 मध्ये ते 4 विषय, फक्त कम्प्युटर हा एक ॲडिशनल सब्जेक्ट आला, बाकी काही नाही. ठीक आहे, 450 मार्कांपैकी सिलेक्शन. आता एखादा विद्यार्थी म्हणला की सर पेपर 1 जो आहे तो पेपर 1 Tier 2 मध्ये, पण जर मी ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरला अप्लाय केला असेल, जिथे की मी म्हणलो तो 12वी पास पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांना एक पेपर एक्स्ट्रा द्यावा लागतो. कुणाला? ज्यांनी त्या स्पेसिफिक पोस्टला अप्लाय केला असेल त्यांच्यासाठी, बाकीच्यांसाठी नाही. पण त्या स्पेसिफिक पोस्टसाठी जर मी अप्लाय केलं तर मी तेवढ्याच पोस्टसाठी अप्लाय आहे का? नाही, मी उरलेल्या 32 ते 33 पोस्टसाठी एलिजिबल आहेत. मग मी हा पेपर दिला तर मी त्याला कन्सिडर होईल, प्लस सोबत यांना पण कन्सिडर होईल. आणि मी जर हा पेपर नाही दिला तर मी उरलेल्या पोस्टला कन्सिडर होईल. दॅट्स इट. क्लिअर? इथपर्यंत मला वाटतं क्लिअर असावं. जर मी हा पेपर दिला तर मी JSOला पण एलिजिबल आहे आणि उरलेल्या 32 पोस्टला पण एलिजिबल आहे, 33 पोस्टला पण एलिजिबल आहे. पण जर मी JSOचा पेपर नाही दिला तर मग मी उरलेल्या 33 पोस्टला तर एलिजिबल आहेच. ठीक आहे. बाकी आता परीक्षा कशी आहे? तर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन एक्झाम होते. याची SSC स्वतः एक्झाम कंडक्ट करतं. संभाजीनगर हे सुद्धा एक सेंटर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, त्यानंतर लातूर आहे, नांदेड आहे, इकडं नाशिक आहे, तर जळगाव आहे. भरपूर सेंटर्स आहेत SSCचे. तर हे निगेटिव्ह मार्किंग याला 0.25 असते. बाकी परीक्षा फीस जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे मेल असाल तरच 100 रुपये फीस आहे, बाकी सगळ्यांसाठी फ्री. जनरल कॅटेगरीच्या फिमेल फ्री आणि बाकी इतर सगळ्या कॅटेगरीचे मेल फिमेल सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. तर वेबसाईट जर तुम्ही बघितली तर ssc.gov.in हा वाला झाला पार्ट. आता लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जर बघितलं 24 तारखेपासून 24 तारखेपर्यंत फॉर्म चालू होतात. म्हणजे आजपासून यांचे फॉर्म चालू झाले. 24 जूनपासून 24 जुलैपर्यंत याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे. फॉर्म भरताना जर तुमच्याकडे चुकला तर तुम्ही एडिट पण करू शकता. 24 आणि 25, 24 जुलै आणि 25 जुलैपासून तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. हे बघा लास्ट डेट ऑफ 24 जुलै नाही, लास्ट डेट ऑफ एडिटिंगचा जो टाईम दिला आहे हा 2 दिवसांचा एडिटिंगचा टाईम दिला आहे. जर तुम्ही हे बघा
डेट्स ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग पेमेंट 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट या 2 दिवसात तुम्ही फॉर्म पण एडिट करू शकता. भरलेला फॉर्म तुमच्या लक्षात आलं की सर चुकला यार फॉर्म भरताना, काय करू शकतो? काही नाही, एडिट करा, 200 रुपये फीस पे करा आणि एडिट करा, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यामुळे जर फॉर्म भरताना काही घाई गडबडीत चुकी झाली तर टेन्शन घेऊ नका, नंतर आपण ते करेक्शनमध्ये 10 आणि 11 या 2 दिवसामध्ये करेक्शन करून घेऊ शकतो. एक्झाम कधी होईल? सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक्झाम होईल प्रीची म्हणजे टियर 1, आणि डिसेंबरमध्ये मेन्सची एक्झाम होईल. टियर 1 सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये जी आहे ही मेन्स म्हणजे टियर 2 एक्झाम होईल. बाकी झालं पुढच्या 6-7 महिन्यामध्ये तुमच्या हातात फायनल सिलेक्शनचं ऑफर लेटर पण असू शकतं. फायनल सिलेक्शनचं ऑफर लेटर. ठीक आहे. आता फॉर्म कसं भरायचा? तर फॉर्म भरण्यासाठी 2 प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं. वन टाईम रजिस्ट्रेशन जसं झालं त्यानंतर मग ऑनलाईन फॉर्म भरायचा. आता वन टाईम रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर तुम्ही काय काय सोबत घेऊन राहा. सगळ्यात पहिले तुमचा पासपोर्ट फोटो स्कॅन करून ठेवा, सिग्नेचर स्कॅन करून ठेवा, एक लाईव्ह कॅप्चर फोटो पण तुम्हाला क्लिक करायचा आहे. लाईव्ह फोटो काढायचा, जसं तुम्ही आता बँकिंगचं पण फॉर्म भरताना तो येतोय. आधार कार्ड जवळ ठेवायचं आहे, कारण आधार नंबर टाकावा लागतो. 10वीचं मार्कशीट ठेवायचं आहे, कारण रोल नंबर टाकावा लागतो. आणि जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट पण सोबत ठेवा. बाकी कॅटेगरी सर्टिफिकेट वगैरे लागत नाही. ठीक आहे. तर फॉर्म भरण्याच्या अगोदर हे जे कागदपत्र हे रेडी करून ठेवा, सो दॅट फॉर्म भरताना काही अडचण येणार नाही. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताय, एकच मिनटं, आता फॉर्म जो आहे हा शॉर्टमध्ये समजून घेऊया की नेमका कसा भरायचा फॉर्म भरताना. बघा हा वाला पहिल्यांदा फॉर्म जेव्हा तुम्ही भरायला जाताय तर वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे. वन टाईम रजिस्ट्रेशन करताना या स्टेप्स फॉलो करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं वन टाईम रजिस्ट्रेशन करताना, हे बघा, सगळ्यात तुम्हाला पर्सनल डिटेल भरवायच्यात. पर्सनल डिटेल भरताना तुमचं नाव, मोबाईल नंबर, आयडेंटिफिकेशन म्हणजे माझ्या उजव्या गालावर तिळे, माझ्या डाव्या हातावर तिळे, असं काहीतरी एक आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या लक्षात ठेवा. मोल ऑन राईट चीक म्हणजे उजव्या गालावर चीक म्हणजे तिळा असतो, अशा टाईपमध्ये काहीतरी आयडेंटिफिकेशन मार्क प्रत्येकाचं असतं, ते लक्षात ठेवा. हे माहिती भरली की मग एक पासवर्ड क्रिएट करायचा असतो, पासवर्ड क्रिएट करा आणि ॲडिशनल डिटेल्स भरा. जसं की ॲड्रेस आहे, तुमचं नॅशनॅलिटी आहे, कॅटेगरी आहे, एज्युकेशन आहे, हा वाला पार्ट, आणि डिक्लेरेशनवर क्लिक करा आणि मग पुढे चाला. हे एकदा झालं हे तुमची पूर्ण माहिती भरायची आहे. कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात वगैरे, 10वी पास झालात. मी तुम्हाला अगोदर जसं सांगितलं तसं की 10वीचं मार्क म्हणजे तुमच्यासोबत ठेवा, कारण हा फॉर्म भरताना ते फार आवश्यक आहे. एकदा हे झालं की बेसिक रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट होईल. मग तुम्ही लॉग आउट करायचं, म्हणजे ते बाय डिफॉल्ट लॉग आउट होईल. मग लॉग इन जेव्हा तुम्ही करेल तुम्हाला ते ॲप्लिकेशन ऑनलाईन अप्लायचा एक ऑप्शन येईल ssc.gov.in वर. मग ते तुम्ही लॉग इन केलं एकदा की मग ऑनलाईन अप्लाय करताना तिथं एक तुम्हाला एक्झाम दिसेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL. मग SSC CGLवर अप्लाय करायचं. अप्लाय करताना बाकी बेसिक इन्फॉर्मेशन विचारतील, बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आणि बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर शेवटी तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. जर तुम्ही त्या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर काही लोकांना पेमेंटचं ऑप्शन पण नाही, डायरेक्टली फॉर्म सबमिट होऊन जाईल. पण हे करत असताना काही माहिती जी आहे ही थोडीशी काळजीपूर्वक भरायची. जसं तुमची कॅटेगरी असेल, तुमचं नाव व्यवस्थित लिहा, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तसंच तुम्ही नाव लिहा. त्यानंतर फोटो अपलोड करण्याचे काही त्यांनी स्पेसिफिक गाईडलाईन्स दिल्यात की फोटो अपलोड करताना जर तुमचा फोटो अशा पद्धतीने चुकला तर तुमचा प्रॉपर गेम होऊ शकतो. जसं कुठल्या जर तुम्ही तुम्हाला फॉर्म भरताना हे पण विचारतील की JSOला अप्लाय करायचं आहे का, किंवा तो याच्यावाला जो 2 वेगवेगळ्या पोस्ट होत्या, JSOला अप्लाय करायचं आहे का, त्यानंतर तुमचं NHRCला अप्लाय करायचं आहे का, हे विचारतील. जर तुम्हाला वाटलं तर करू शकता, नाही तर सोडून द्या. आता तुम्ही जेव्हा फोटो अपलोड करताय, फोटो अपलोड करताना काय सांगितलं, अपलोड युअर लाईव्ह फोटोग्राफ विदाउट स्पेक्टॅकल्स कॅप ॲज स्पेसिफाईड सिरियल नंबर ॲप्लिकेशन विथ ब्लड फोटोग्राफ. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही लाईव्ह फोटो कॅप्चर करताय तेव्हा तुम्ही चष्मा घातलेला नसावा, तुम्ही डोक्यात कॅप घातलेली नसावी, पाऊड बिऊड देताना नसावा, प्रॉपर फोटो असावा, दोन्ही कान दिसावेत, डोळे दिसावेत, प्रॉपर समोर फोटो असावा, पाठीमागचं बॅकग्राऊंड हे मोस्ट प्रेफरेबली व्हाईट असावीत. बघा, ऑल सच ॲप्लिकेशन्स फोटोग्राफ्स ते रिजेक्ट होऊन जातील. आणि फोटोग्राफ रिजेक्ट झाला तर मी तुम्हाला सांगतो डेफिनेटली पूर्ण फॉर्म रिजेक्ट होईल. एक फोटोग्राफबद्दल त्यांनी ना एक इन्स्ट्रक्शन दिलं होतं बघा, याला मी येलो करून ठेवलं होतं. हे बघा,
फाइंड अ प्लेस विथ गुड लाईट अँड प्लेन बॅकग्राऊंड. पाठीमागचं बॅकग्राऊंड कसं असावं? प्लेन. पाठीमागे चेक्स वगैरे काही नसावं. मोस्ट प्रेफरेबली व्हाईट किंवा व्हाईटच घ्या. इन्शुअर द कॅमेरा इज ॲट आय लेवल बिफोर टेकिंग द फोटो. अशा पद्धतीने तुमच्या समोरासमोर कॅमेरा असला पाहिजे. पोझिशन ऑफ डायरेक्टली इन फ्रंट ऑफ कॅमेरा अँड लुक स्ट्रेट अहेड. इन्शुअर दॅट युअर फेस इज फुल्ली इनसाइड अँड रेक्टँगल. तिथे एक रेक्टँगल दिसेल बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही लाईव्ह कॅप्चर करताल, तर त्याच्यामध्ये असलं पाहिजे, रेक्टँगलमध्ये बसलं पाहिजे. त्या रेक्टँगलच्या बाहेर गेले कानं, तर कानं दिसणार नाही. ठीक आहे, तर असं असलं पाहिजे. कॅन्डिडेट शुड नॉट विअर कॅप, मास्क, ग्लासेस, स्पेक्टॅकल्स विथ कॅप्चरिंग द फोटो. व्हाईल कॅप्चरिंग द फोटो म्हणजे कॅप्चरिंग फोटो म्हणजे फोटो कॅप्चर करताना तुम्ही ग्लास घातलेला नसावी, म्हणजे चष्मा घातलेला नसावा, त्यानंतर गॉगल घातलेला नसावा, कॅप घातलेली नसावी, प्रॉपर अटायरमध्ये तुमचा फोटो असावा. उद्या अधिकारी व्हायला तुम्ही चाललात, पार दाढी बिडी वाढलेली भांगलेली तुम्ही, नंतर तुम्ही जेव्हा फायनल सिलेक्शनच्या वेळी जाताल दिसेल की बाबा हे लेकरू हे नाहीच आहे, पुन्हा वांदे व्हायला नको. आणि SSC वाल्यांचं हे स्ट्रिक्टली चेक होत असतं. एक्झामला जाताना सुद्धा जर फोटो मॅच नाही झालं तर तुम्हाला एक्झामला बसू देणार नाही, एवढं स्ट्रिक्ट SSCचं चेक होत असतं. तर ही काळजी थोडीशी घ्या. नाव असं स्पेलिंग असेल, आईचं असेल, वडिलांचं असेल, तुमचं असेल, ते प्रॉपरली लिहा. कॅटेगरी प्रॉपर टाका, कारण नंतर गेम होऊ शकतो, नंतर डायरेक्टली कटअप बदलून जातात. ठीक आहे, तर मोस्टली याच गोष्टी ज्या आहेत या तुमच्यासोबत डिस्कस करायच्या होत्या. चांगलं ॲप्लिकेशन म्हणजे चांगली ही जाहिरात आहे, चांगल्या पद्धतीची अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आली आहे, खूप जम्बो जागा पण आहेत. बाकी काही डाऊट्स असतील तर माझा नंबर तुमच्याकडे आहे. इनफॅक्ट ईच अँड एव्हरी पर्सनने अप्लाय करा. नवीन नवीन लेकर आहेत ज्यांनी रिसेंटली बॅच जॉईन केली, अशाही लोकांनी अप्लाय करा. याचा फायदा असा आहे की याच सेम सिलेबसवर बँकिंगच्या तुम्हाला SSCचाही अभ्यास करता येईल किंवा त्याच परीक्षा तुम्हाला पास करता येतील. चांगल्या जागा असल्यामुळं यावर्षी चांगली अपॉर्च्युनिटी पण बनते. आणि बँकिंग आणि SSCचं कंपॅरिझन कधीच होऊ शकत नाही, कारण तो प्युअरली केंद्र सरकारचा जॉब आहे. ठीक आहे, तर बाकी ओव्हरऑल बाकी तुमचे डाऊट्स असतील मला पर्सनली तुम्ही विचारू शकता. ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.